श्री स्वामी समर्थ श्रोते हो. तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचा आपल्या हक्काच्या चॅनलमध्येच म्हणजेच आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं जे कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा अनुभव ह्या ताईंचाही खरंच खूप वेगळा आहे. कारण प्रत्येकाच्या संसारामध्ये अडचणी ह्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात. आणि तसंच काही एक मनाला भावणारा आणि अगदी म्हणजे ताईला शून्यातून म्हणजे पूर्ण त्यांच्या आयुष्याला कलाटणी देण्यापर्यंतचा जो ताईंचा प्रवास आहे, तो खरंच खूप खडतर तर होता, पण पुढे आनंददायीही तेवढाच होता. तर चला वेळ न घालवता आपण तो अनुभव नक्कीच ऐकूया. सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार मुजरा. आणि आजच्या अनुभवाला आपण ताईंच्याच शब्दात सुरुवात करूया. सर्वात प्रथम ताई म्हणतात, स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम आणि सर्व भाविकांना श्री स्वामी समर्थ. ताई म्हणतात, मी मूळची राहणारी मुंबईची. मी, माझे मिस्टर आणि माझी 2 मुलं असा आमचा संसार. आणि माझे सासू-सासरे जे आहेत ते गावी असतात. तर काही कारणास्तव आम्ही म्हणजे नोकरीच्या हिशोबाने आम्ही इथं शहरामध्ये असतो आणि माझे सासू-सासरे जे आहेत ते गावी असतात. परिस्थिती एवढी काही म्हणजे पाहिजे तशी नाही. जेवढं आपल्या पगारामध्ये होईल, भावेल तेवढंच काही आहे. असंही नाही की अगड-बंब आहे आणि भलतंच काही कमी आहे. पण कधी-कधी कठीण परिस्थिती अशा समोर येऊन पडतात की त्याला कसं उत्तर द्यावं हे काही कळत नाही. तर ताई म्हणतात, मी गेली कित्येक वर्ष मी रामदास स्वामींची सेवा करते. मी कोण करणारे त्यांनी करून घेतले माझ्याकडून. कारण मागच्या जन्माचं काहीतरी माझं हे असेल, काही तृणानुबंध असतील त्यांच्यावरती की त्यांचे कृपा आशीर्वाद मला लाभले. पण त्यांची सेवा करत असताना पाहिजे तेवढे काही अनुभव मला येत नव्हते. पण जी ही सेवा होती ती मी मनापासून करत होते. आणि काळांतराने असं झालं की काही कारणास्तव माझ्या मिस्टरांच्या पगारामध्ये म्हणजे जो पगार होता त्याच्यामध्ये कपात करण्यात आली. आता कपात करण्यात आल्यानंतर साहजिकच आहे सगळ्याच गोष्टी कोलमडतात. मग घरातला किराणा म्हणा किंवा काही आणणं म्हणा किंवा लेकरांचं शालेय शिक्षण म्हणा आणि दोघीही मुलं वयात आलेली. आता त्यांच्यासाठी जो लागणारा पैसा होता तो कसा जमवावा? कारण घरून तर काही भेटत नव्हतं. जे काही करायचं असेल ते तुमच्या शिंगाने माती उकरा आणि तुम्हीच करा, असा आमचा प्रवास. मग आता ह्या प्रवासामध्ये रोजची म्हणजे दगदग तर व्हायलाच लागली. कारण विचार करून, करून माणूस कुठपर्यंत करणार होता. आणि नेहमी मग माझे मिस्टर कमी पगाराच्या याच्याने थोडेसे डिस्टर्ब राहायला लागले. थोडेसे डिप्रेशनमध्ये जाण्यासारखाच त्यांचा काही प्रकार चाललेला होता. कारण सतत त्यांच्या डोक्यात एकच होतं, की मुलं वयात आलेली आहेत. आता त्यांच्या शिक्षणाचा भार कसा उचलता येईल? आता त्यांची शिक्षणं कशी होतील माझ्या मुलांची? माझ्यामुळे माझ्या मुलांचं नुकसान नको व्हायला पाहिजे. तशी माझी दोघीही मुलं हुशार. पण काही ठिकाणी पैशांअभावी काहीच होत नाही. जरी कितीही हुशार असली मुलं तरी. हेच आपलं दुर्भाग्य आहे. पण असो, जे काही होतं ते खरंच खूप खडतर प्रवास आमचा होता. आणि अचानक मग एके दिवशी काय झालं, की माझ्या घरी माझी बहीण, माझी चुलत बहीण तिच्या तिच्या मुलाचा पेपर होता मुंबईला. तर ती तिच्या मुलासोबत माझ्या घरी आली. तसे तिचे मिस्टरही होते. मग तिचे मिस्टर, माझे मिस्टर आणि तो मुलगा पेपरला दुसऱ्या दिवशी निघून गेले. चहा, नाश्ता वगैरे सगळं काही आमचं झालं आणि मग असाच विषय करता, करता आमचे विषय निघाले. मग मी ताईंना सगळी माझी जी हकीकत होती ती मी सांगितली. म्हटलं, "बघ बाई माझं असं-असं आहे आणि असा-असा प्रॉब्लेम." मग आमच्या दोघा बहिणींचे असेच विषय चालू असताना मी तिला सगळी काही हकीकत सांगितली, की "बघ असं-असं होऊन पडलेलं आहे. काय करावं काहीच कळत नाही. गेली कितीक दिवस झाले मी रामदास स्वामींच्या सेवेत आहे. पण मला पाहिजे तसे काही अनुभव आले नाही आणि कोणत्याही गोष्टीची काही उन्नती वगैरे झालेली नाही." आणि तसं म्हणायला गेलं म्हणे तर माझ्याच प्रारब्धाचे भोग असतेरी म्हणून म्हणे कदाचित यांचाही पगार कमी झाला त्याच्यामुळे ते खरंच खूप टेन्शनमध्ये असतात. मग ती बोलली मला, "अगं टेन्शन नको घेऊ. तू साधी सिंपल स्वामी समर्थ महाराजांची सेवा करायला सुरुवात कर. तारक मंत्र जो आहेत ना तो त्यांचा, त्या तारक मंत्रामध्ये एवढी शक्ती आहे की तू विचारही करू शकणार नाही."
तर तू रोज सातत्याने तारक मंत्राची सेवा जेवढी होईल तेवढी मनापासून कर आणि गुरुचरित्रातला 14वा अध्याय आणि 18वा अध्याय रोज वाचायला सुरुवात कर. 14वा अध्याय जर त्यांनी वाचला तर फारच उत्तम म्हणे, अशी माझी बहीण मला बोलले. मला तिथं कुठेतरी एक मोठा आधार मिळाल्यासारखं मला झालं. मग झालं ते तिच्या मुलाची परीक्षा वगैरे झाली. छान पेपर गेला त्या बाळाला पण आणि मग ते गेले आमच्या घरून. त्याच दिवशी ते संध्याकाळी निघून गेले पेपर झाल्यानंतर. कारण त्याही बाळाचे दुसरीकडे क्लास चालू होते त्याच्यामुळे ते निघून गेले. मग मी माझ्या मिस्टरांना सगळं काही जे होतं ते समजावून सांगितलं. हे मग म्हटलं, आपल्याला आता असंही आपलं डोकं मुसळ्याखालीच ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे उखळामध्ये ठेवलं गेलेलं आहे आणि वरतून आपल्या डोक्यावरती मुसळ आहे. त्याच्यापेक्षा आपण आता त्यात माझ्या चुलत बहिणीने सांगितलेली जी स्वामी सेवा आहे ती आपण करून तर बघू. असंही आपण रिकामेच असतो थोडा वेळ का होईना, पण आपण ती सेवा अगदी मनापासून करू. मग माझ्या मिस्टरांना मी सांगितलं, तुम्ही रोजचा 14वा अध्याय वाचत जा. मी 18वा अध्याय मी वाचून घेत जाईल आणि तारक मंत्राची सेवा मी करून घेत जाईल. तुम्ही फक्त एवढं करा. मग ते बोलले, ठीक आहे. मग आमची रोज दोघं जणांची सेवा अगदी मनापासून सुरू झाली. 14वा अध्याय ते वाचायचे, बाकीची सेवा मी करायची. मग उठा बसता जसा मला वेळ मिळेल तशी मी तारक मंत्राची सेवा अगदी मन लावून मी करायला लागले. आणि जरी एखाद्या वेळेला माझं मन जरी भरकटलं ना, तरी मी उठायची, घरात इकडे-तिकडे फेऱ्या मारून घ्यायचे आणि परत माझं मन जरी विचलित झालेलं असलं ना, तरी त्या मनोजी राजाला मी ठिकाणावर आणायची आणि सेवेला परत पुन्हा बसायचे. असं करता 1 महिना, सव्वा महिना असा सहज आमचा पार पडून गेला. मग मी त्यांना म्हटलं, "अहो, आपण एक काम करायचं का?" मग माझे मिस्टर बोलले, "काय? सांग तर खरी." मग मी त्यांना म्हटलं, "आपण एक वडापावची गाडी लावूया." तर ते मला बोलले, "नाही, नाही, असं योग्य नाही वाटणार. लोकं काय बोलतील, की याच्यामध्ये म्हणजे कमवण्याची ताकद नाही आणि आता बायकोला घेऊन हा ठेला लावतोय." मी म्हटलं, "अहो, इमानदारीचा पैसा कमवण्यासाठी कसली आली हो लाज? आपल्याला कोणी ₹5 तरी आणून देतायत का? ही जी लोकं तुम्ही म्हणतायत, की हे लोकं आपल्याला बोलतील, ती लोकं येतायत का आपल्या आर्थिक मदतीला धावून? जे काही आहे ते आपल्यालाच करायचं आहेत ना." मग ते तयार झाले. ठीक आहे. मग मी त्यांना म्हटलंय, "बघा, जसं तुम्ही विचार करताय, पण माझ्याही हाताला चव आहे. त्याच्यामुळे मी एवढा हे करते तुम्हाला, की आपण लावून तर बघू, करून तर बघू." आणि खरंच ताई म्हणतात, मी आदल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांना नारळ, खळी साखर आणि अगरबत्ती मठामध्ये ठेवून आले. महाराजांना विनंती केली, की "महाराज बघा, असा-असा उद्योगधंदा मी सुरू करत आहेत आणि तुम्हीच म्हणजे माझ्यावरती एवढी कृपा करावी, की ह्या माझ्या प्रयत्नाला तुम्ही यश द्यावं आणि तुम्ही नक्की द्याल एवढी मला खात्री आहे." म्हणजे एवढं सगळं काही मी जणू जसं काही अगदी मनापासून मी बोलत होते महाराजांना आणि मला माहिती होतं, की महाराज माझ्यासाठी काहीतरी करतच आहेत. फक्त मला त्यासाठी उभं राहायचं आहे. आणि विशेष म्हणजे माझ्या वडापावच्या गाडीचं नावही मी स्वामी समर्थ वडापाव असं मी ठेवलेलं होतं. आणि खरंच पहिल्या दिवशी आम्ही तिथं गाडी लावली आणि त्या गाडीची नेमकी जागा अशी निवडण्यात आली, की तिथं आजूबाजूला कुठंच वडापावची गाडी नव्हती, पण रहदारी भरपूर होती. त्यामुळे कॉलेजची येणारी मुलं, शाळेची येणारी मुलं अशी बरीच मंडळी म्हणजे पहिल्याच दिवशी त्या सगळ्यांना एवढा आवडला वडापाव. सगळे म्हणायला लागले, "मावशी आता तुम्ही इथं रोज गाडी लावत जा बरं. आमच्याही खाण्यापिण्याचा थोडंसं म्हणजे दुपारी आम्हाला जी भूक लागते ती आमची भूक भागून जात जाईल." मला खूप छान वाटलं, की ही मुलं एवढा छान प्रतिसाद मला देत आहेत. विशेष म्हणजे कॉलेजची मुलं-मुली त्यांना खूप आवडला. मग पहिल्याच दिवशी माझा जो गल्ला होता तो 5,000 च्या वरती गेलेला होता. पहिलाच दिवस आणि त्या दिवशी मला एवढा आनंद झाला, की म्हणजे स्वामी खरोखर द्यायला बसल्यात ना, की एका हाताने नाही देत. आपली झोळी कमी पडते एवढं महाराज आपल्यासाठी करतात. मग असाच आमचा रुटीन लागत एवढा जम बसला आमचा, की स्वामींच्या कृपेने खरंच सगळं काही जे होतं म्हणजे या माझ्या मिस्टरांचा जो पगार होता त्याच्यापेक्षाही दुप्पट, तिप्पट, चौपट पटीने आम्ही त्या वडापावच्या गाडीवरती आम्ही पैसा कमवायला लागून गेलो. दिवसाची म्हणजे ती ऑर्डरी तर येतच होत्या, की आम्हाला एवढे वडापाव पाहिजे आणि बाकीच्याही ऑर्डरी म्हणजे कशा, की रोजची कॉलेजची मुलं, शाळेची मुलं, येणारी रहदारी हे सगळेही खूप आवडीने आणि याच्याने आम्हाला प्रतिसाद देत होते आणि अजूनही देत आहेत. तर स्वामींच्या कृपेने खरंच त्या वडापावच्या गाडीवरती आज म्हणजे जी स्वामी समर्थ वडापाव जी गाडी आहे आमची, आम्ही तिला आईच म्हणतो.
तर त्या गाडीच्या याच्यावरती स्वामींनी आम्हाला एवढं खरंच कुठल्या कुठं नेऊन ठेवलेलं आहे, की आज मी माझा स्वतःचा 2 BHK फ्लॅट्स मी बुक केलेला आहेत आणि जे काही आहे ते सगळी महाराजांचीच देण आहेत. माझं यात काहीही नाही. पण एवढं सगळं करत असताना, एवढी दगदग असतानाही मी माझी जी सेवा होती, त्या सेवेमध्ये मी कधीही खंड पडू दिला नाही. रात्रीचे भलेही मला 12 का वाजत ना, 12:30 का होत ना, पण मी माझ्या सेवेत कधी खंड पडू दिला नाही. मी तारक मंत्र जे मी रोज म्हणायची, ते एवढे नाही जमले तरी मी 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा तरी मी माझ्या मनातल्या मनात माझं सारखं चालू असायचं आणि स्वामींना सतत विनवणी करायची, की "महाराज, करता करविता तुम्ही आहात, यातून मार्गही तुम्हीच दाखवा." आणि खरंच माझ्या स्वामी समर्थ महाराजांनी मला मार्ग दाखवला. म्हणजे तारक मंत्राची काय ताकद असते, ही माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मी छाती ठोकून मी सांगू शकते, की ज्यांच्या कोणाच्या प्रपंचात प्रॉब्लेम असतील, त्यांनी तारक मंत्राची सेवा करावी, तारक मंत्राच्या तीर्थाची सेवा करावी आणि त्याची ताकद काय आहे, ते नक्कीच अनुभवावं. पण हे एवढं सगळं मात्र करताना आपल्या मनोजी राजांना म्हणजे आपल्या मनाला खूप म्हणजे भटकू द्यायचं नाही, त्याला ठिकाणावरतीच ठेवायचं. जरी तुमचं मन डगमगलं ना, तरी उठून फेऱ्या मारून यायच्या, पण जिथं आपण सेवा करतो आहोत, तिथं त्याला आणायचं आणि सेवा अगदी मनापासून करायची. बघा स्वामी तुमच्याही हाकेला धावून येतील, जसे माझ्या हाकेला धावून आले. ताई म्हणतात, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, सेवेकरी व्हा, नवीन सेवेकरी जोडत राहा आणि तारक मंत्राची सेवा नक्कीच एकदा तरी करून बघा आणि तुमच्या आयुष्यात काय बदल घडतात ते नक्कीच ताईंच्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलवरती नक्कीच शेअर करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. श्री स्वामी समर्थ. खरंच ताईंचा अनुभव खरंच खूप म्हणजे ज्याला ऐन म्हणजे मुलं शिक्षणावरती आलेली आहेत आणि त्यावेळेला ताईंच्या मिस्टरांची पगाराची जी हे होती ती कमी झाली, म्हणजे त्याच्यात कपात झाली आणि त्यावेळेला स्वामी समर्थ महाराज कसे ताईच्या हाकेला धावून आले आणि त्यांचे कशी कायापलट करून टाकले, की आज ताईंनी 2 BHK फ्लॅट बुक केलेला आहे आणि सगळं त्यांचं अगदी स्वामींच्या कृपेने सगळं काही छान चाललंय. असो, स्वामी महाराजांचीच सेवा करून घेत राहू आणि दादांनाही खरंच सॅल्यूट, की दादा ताईसोबत उभे राहिले आणि ताईंनाही सॅल्यूट, की ताई ह्या खडतर प्रवासामध्ये दादांसोबत उभ्या राहिल्या. खरंच म्हणतात रथाची 2 चाके, जर एक चाक कोलमडलं तर एका चाकावरती संसार होत नाही, पण मात्र 2 चाके जर एकाच वेगाने, एकाच गतीने जर धावायला लागले, तर त्याला कोणीही थांबवू शकत नाही. हाच अनुभव ह्या तारक मंत्राच्या याच्यातून ताईंना आलेला आहे. असो, महाराज अशीच सेवा करून घेत राहू दोघांकडूनही, ह्याच आपण त्यांना सदिच्छा देऊया आणि आजची केलेली सगळी सेवा स्वामीचरणी अर्पण करूया. तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या अजूनही कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल, लवकरात लवकर करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं नसेल तर लवकरात लवकर करा, कारण असेच नवनवीन अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, की जिथे तुम्ही तुमचे अनुभव सांगू शकतात, मांडू शकतात आणि आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूबवरती ते अनुभव सांगू शकतात. यासाठी ते ग्रुप तयार करण्यात आलेले आहेत, तर लवकरात लवकर जॉईन करा आणि नक्कीच तुमचे अनुभव शेअर करा, जेणेकरून या चॅनलवरती ते टाकण्यात येतील.